नमस्कार मंडळी, कशा आहात? मी जया, शेतकरी जया ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. दूध तापायला घालते आता मस्त. आणि आज आपण चहा बनवू. चहा ठेवलेला आहे बघा. चहा उकळतोय तोपर्यंत आपण कोंबड्यांना खाया टाकून येऊ. बघा कोंबड्या किती छान खाया खातात. त्यांना गहू आणि तांदूळ टाकलाय. हे आपलं गावाकडचं वातावरण. अशा मस्त खातात. खूप सारे आहेत बरं का, पण एवढ्याच आहे तिथं खायला आता सध्या. तर काही पाणी पितात बघा. असं त्यांना पाणी ठेवलेलं ना, तर पाणी पण पितात. किती छान वातावरण आहे ना गावाकडचं. मला दाखवते. हे बघा शेतामध्ये असं मस्त वातावरण, अशी हिरवळ. हे ना आमच्या दारात गजऱ्याचं फुल आहे. ह्याला काय म्हणतात माहीत नाही मला. मोगरा म्हणत असतील कदाचित. हा वेली मोगरा आहे बरं का. ह्याचा गजरा होतो. खूप मोठं झाड आहे हे पण. बघा, हे वेली मोगऱ्याचं खूप मोठं झाड. आणि ह्याला आबोली म्हणतात. हे आबोली पण आहे गजऱ्यासाठी बरं का. हे बघा आता जनावरांसाठी वैरण आलेली. जनावरं पण वरडायला लागले. ती आता कुट्टी करून घेते बघा. ऐका येतच असेल तुम्हाला. कुट्टी करून घेते मस्त. आणि मस्त जनावरांना खायला टाकू. ही बघा आमची राणी आहे. हिला ना भूक लागली म्हणून नका ही अशी करते. तिला आता कुट्टी करायची बघा. हे बघा मस्त बाळाला खायला टाकतोय. बघा आमचं बाळ किती छान आहे. किती छान खाते बघा आमचं बाळ. जनावरांची कुट्टी होतोर मस्त असा चहा झाला बघा. मस्त चहा पिऊन आता आपण शेतात जाणार आहे. दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी दाखवेल शेतात काय केलं ते. तर चला आता बाय करते आणि मस्त चहा एन्जॉय करते. बाय. नंतर भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. कुट्टी करून झाली. जनावरांना खाया टाकून झालं. कोंबड्यांना खाया टाकून झालं. आता आपल्या खायचं थोडंसं बघू. उपवास असल्यामुळं हो का ह्या चकल्या थोड्या तळल्या ते. ही बटाट्याचं पापड इथं बरं का. हे पापड थोडंसं आणि वेपर्स इथं. वेपर्स थोडंसं तळून घेतलं. त्याच्याच बरोबर ही चक्की पण थोडी बनवली बरं का. ही झटपट अशी शेंगदाण्याची चक्की आहे बघा. ही पण बनवलेली आहे मस्त. हे खायचं आणि मस्त आता शेतात जायचं चहा पिऊन. आणि मग शेतातले व्हिडिओ नंतर मी शूट करेन. पण असा हा उपवासाचे आयटम आहेत बघा. तुम्हाला आवडतात का सांगा. आणि आंबं पण काढून आणलेलं इथं. ती पण पिकायला घालायच्यात ते. तुम्हाला दाखवते आंबे. हो का ही केशर जातीचा आंबा आहे. तुम्हाला दाखवते मी. ही काय झालेलं आहे हे बघा. ही शेतातनंच काढून आणलेलं इथं. ही जसा पाड येईल ना तसं आंबं काढायचं असतं. कारण कच्चं आंबं जर काढलं ना तर चांगलं पिकत नाही. तर बघा ही पाड आलेलं आणि हो का असा देठ ठेवून आंबं कट करून घ्यायचं असतात. जर तुम्ही असंच तोडून घेतलं तर चिकत्या जाणा काळा होतो ना आंबा खराब होतो मैत्रिणींनो. तर बघा किती मस्त हे पाडाचे आंबे. पाड लागलेला आहे आणि मोठे मोठे काढून आणलेले इथं. हा केशर जातीचा आंबा आहे. आंबा कसा पिकवायचा काय करायचं आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघणारच आहोत. तोपर्यंत आता चहा पिऊन घेऊ आणि आपल्याला शेताकडे जायचं आहे मस्तपैकी. हे असे आंबे ह्याला केशर म्हणतात बघा. हे आपण पिकायला घालू आता. एकदम साधी पद्धत असणार आहे. गावरान पद्धत आहे आंबंसुद्धा पिकाय घालायची. आता तुम्हाला ना इथून पुढं सगळे शेताकडचे साधे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आणि भरपूर सारा सपोर्ट करा. धन्यवाद. मस्त असा
हे आंबा आता पिकायला घालू आपण.